नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 13 जानेवारी 2026. हो, हो. शेतकऱ्याला सांगा आणखीन 13 आणि 14 2 दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. हं, हं. पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पण हे आभाळ हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी, ऊस उगवायला, हां, हां. टरबूज खरबूज लागवडीसाठी खूप चांगले आहे. हो, हो. सर कुठं समजा त्याच्यानंतर 15 तारखेपासून पुन्हा परत थंडी सुरुवात होईल. हो, हो. पण एवढी जास्त नाही राहणार, पण थंडी पूर्वपदावर होईल पुन्हा. हो, हो. फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे सांगली सातारा इकडे अहिल्यानगर तुरळक कुठेतरी ह्या 2 आज आणि उद्या दिवस थोडं थेंब येतील. हो, हो. हं. सर फेब्रुवारीमध्ये काही अंदाज आहे का पावसाचा बरं? फेब्रुवारी मध्ये दरवर्षी काय असते, 22 फेब्रुवारी 10 मार्च दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एक पावसाचं वातावरण तयार होतं एका भागामध्ये. हो, हो. म्हणजे एका विभागामध्ये हं, गारपिटीची शक्यता असते, हं, दरवर्षी असतीच. हं. तसं यावर्षी पण येईल, पण आता नेमका कोणता भाग राहतोय त्याचं नंतर बघू. ओके, ओके सर. चालतंय सर. शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ठीक आहे.